हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा, आम्ही सुद्धा एकदम मजेत. तर मंडळी, इथे आहे ना सकाळची खूप जास्त गडबड झाली होती आणि मिथिलाचं स्कूल होतं आज हाफ डे. आणि आज ना आम्हाला लेटसुद्धा खूप झालं होतं. तर बघा कशी धावत धावत पळत पळत जातो आहे आम्ही. आणि मिथिलाच्या स्कूलमध्ये जाताना आहे ना, हा एक नर्सरीवाला आहे, झाडांवाला, फुलझाडांवाला. तर फुलझाडं बघितली की मन एकदम तिकडेच धावत धावत जातं. तर मिथिलाला आता मी स्कूलमधून सोडून वगैरे आलेली आहे आणि दुपारच्या उन्हामधून अशी तापून आली आहे ना मी. तर काही जेवण बनवण्याचं अजिबात हे नव्हतं, म्हणजे मला अजिबात म्हणजे कंटाळा आला होता. असं तर काय बनवू, आणि या उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला आहे ना डाळ भाजी या कडधान्याच्या भाज्या वगैरे खायलासुद्धा कंटाळा येतो. मला तरी स्पेशली नाही आवडत. तर काय करू विचार करत होती. तर मी आता तुम्हाला दाखवते. लहान असताना आहे ना आमची मम्मी कधी कधी बटाटा आणि वांग्याची अशी आमटी करून आम्हाला द्यायची गरम गरम भातासोबत. तर ते मला आठवलं, तर म्हटलं आता मी करतेच आहे तर तुमच्याशी शेअर करूया. तर मी तुम्हाला दाखवते. नुसतं आपल्याकडे जर काही नसेल करायला, किंवा आपल्याला जर कंटाळा आला असेल, बनवायला कंटाळा आला असेल, किंवा खायलासुद्धा डाळी वगैरे कंटाळा आला असेल, काही वेळेला बघा आपल्याला डाळ वगैरे खायलासुद्धा कंटाळा येत असते. तर स्पेशली गरमीमध्ये तर आपल्याला हे सगळं म्हणजे खायला नाही आवडत एवढं, आणि पचायलाही हलकं नसतं त्या डाळी वगैरे, कडधान्य मसाल्याच्या भाज्या वगैरे. तर हलकंसंच जर तुम्हाला बनवायची आहे कसली आमटी, तर ही तुम्ही बटाट्याची आमटी तुम्ही बनवू शकता. तर मी आता तुम्हाला दाखवते. मी इथे बटाटा घेतला, एक वांगं घेतलं आहे, एक टोमॅटो घेतला आहे आणि एक छोटासा कांदा घेतला आहे. पण त्याच्यातला अर्धाच कांदा मी यूज करणार आहे फोडणीसाठी. तर आता इथे सगळं आपण स्वच्छ धुवून आहे ना कट करून घ्यायचं आहे, आणि मग तुम्हाला दाखवते मी कसं त्याची आपल्याला फोडणी वगैरे द्यायची. अगदी साधीच नॉर्मल फोडणी आहे, आणि हे थोडंसंच आपल्याला बनवायचं आहे, की असं नाही की खूप सारं पाणी ओतून त्याच्यामध्ये असं बनवून घ्यायचं आहे. पण छान मी आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीमध्ये मी बनवते. कांदा असा छान बारीक करून घ्यायचा आहे, आणि दाखवते तुम्हाला मी इथे. आता इथे मी एक पॅन ठेवला आहे, छोटाच पॅन आहे, पॅन ठेवला आहे. आम्हाला दोघा तिघांना पुरेल एवढाच मी रस्सा बनवते. मिथिला हाबड्याने येणार आहे रिटर्न घरामध्ये, तर ती जेवायलाच येणार आहे. पॅन गरम करून छान त्याच्यामध्ये मी तेल ओतून घेतलं आहे. तेल चांगलं आपल्याला तापू द्यायचं आहे. केव्हा तरी असं गरम गरम भाताबरोबर तुम्ही हे करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. खूप छान लागतं, खायला पण टेस्टी, आणि अगदी हलकं पचायलासुद्धा. काहीच त्याचा त्रास वगैरे आपल्याला होत नाही, पोटाला असा जडपणा वगैरे, किंवा आपल्याला डाळ वगैरे खाल्ली आता गरमीमध्ये उन्हामध्ये तर कशी आपल्याला कधी कधी पोटाला वगैरे डाचते, तर तसं काहीच होत नाही. छान वाटतं अगदी हलकं फुलकं खायला. तर आता तेल आपलं छान तापलेलं आहे, आणि तेलामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची. मस्तपैकी मोहरीला छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडली ना की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरंसुद्धा छान आपल्याला मस्त फ्राय करायचं आहे. त्याच्यामध्ये जिरंसुद्धा तडतडू द्यायचं आहे, म्हणजे त्याचा छान असा आपल्याला फ्लेवर येतो. जिरं मोहरी कधी पण छान तडतडून आपण त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकले ना की मस्त आपल्याला त्याचा जो फ्लेवर असतो तो छान आपला, आपण जो काय रस्सा किंवा भाजी काय बनवणार असतो त्याला छान असा फ्लेवर येतो. आता त्याच्यामध्ये आपण तापलेल्या तेलामध्ये कांदा घालून घ्यायचा मस्तपैकी. कांदासुद्धा छान आपण फ्राय होईस्तोवर त्याला मस्त हे ठेवायचं आहे, तसंच ठेवायचं आहे. आता इथे कढीपत्ता मी धुवून घेतला होता, म्हणजे ओला होता कढीपत्ता, त्याच्यामुळे फोडणीमध्ये जरा असं झालं. तर फोडणीमध्ये ओला कधी कढीपत्ता तुम्ही टाकत असाल तर जरा सावकाशच, म्हणजे मागे होऊन टाका, म्हणजे कसं तोंडावर वगैरे उडण्याची शक्यता असते ना, म्हणून तेल. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान आपल्याला फ्राय करायचं आहे, मस्त नरम होईस्तोवर. खमंग मस्त वास सुटलेला आहे. आता जिरं मोहरी कांदा टोमॅटो कढीपत्ता एकत्र इन्ग्रेडियंट्स तेलामध्ये आपण फ्राय केले ना की छान असा आपल्याला सुवास सुटतो मस्त. असं कोण कधी कधी तुमच्या घरामध्ये कोण असं करून बघतं. कधी कधी तुम्ही ना नुसता टोमॅटो आणि कांद्याची सुद्धा आमटी बनवून तुम्ही खाऊ शकता, म्हणजे नेमकीच थोडकीच बनवून तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा चपातीसोबत वगैरे असं खाऊ शकता.
वांग बटाट्याची आमटीसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता. काही काही लोक आहे ना भेंडी टाकूनसुद्धा आमटी बनवतात. ते मी अजून ट्राय केलं नाही आहे, पण छान लागते. खाल्ली आहे मी, बनवली नाही आहे अजून कधी, पण तुम्हाला एक दिवस नक्की मी भेंडीची आमटीसुद्धा बनवून दाखवेल. मस्त फ्राय करून त्याच्यामध्ये मसाला वगैरे घालून ती भेंडीची आमटी बनवली जाते. तर इथे आता आपल्याला कांदा टोमॅटो वगैरे फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा, आपला लाल तिखट, हळद आणि आपला गरम मसाला. तो छान फ्राय झाल्याच्यानंतर आपण बटाटा टाकून घेतला आणि वांगं टाकून घेतलं आहे. ते सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये छान असं एकजीव करायचं आहे. छान असं एकजीव झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हे 1 ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे शिजण्यासाठी. वांग बटाटा आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजे ना, म्हणून 1 ग्लास आणि नंतर थोडा अर्धा ग्लास मी त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. वांग बटाटा काय लवकर शिजतं, त्याला काय शिजायला वेळ नाही जात, लगेचच शिजलं जातं. तेवढं काय त्याला फारसा वेळ घेत नाही वांग बटाटा शिजण्यासाठी. नंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेते हातासोबत, नाही तर नंतर विसरले तर अळणी होऊन जाईल म्हणून. आणि इथे ना मंडळी मला खूप सारी सर्दी झाली आहे, कारण आता गरमीमध्ये आहे ना, मी कुठून बाहेरून उन्हातून आली ना लगेच थंड पाणी पिते फ्रीजमधलं काढून. तर त्याच्यामुळे मला आता सवय नाही आहे ना, एरवी इतर सीझनला थंड पाणी पित नाही, गरमीमध्ये अचानक प्यायला गेलं की मग अशी सर्दी होते. खूप जास्त सर्दी झाली, त्याच्यामुळे सारख्याच शिंका येत आहेत मला. तर आता इथे बघू शकता, आता आपली आमटी तर मस्त शिजते. तोवर आपण गरम गरम भात बनवून घेऊया. छान असे तांदूळ धुवून घेऊन स्वच्छ मस्त कुकरला मी लावून घेते. एक दिवस नक्की ट्राय करा. गरम गरम भात आणि वांग बटाट्याची आमटी खूप जास्त आवडेल तुम्हाला. तांदूळ सुद्धा इथे स्वच्छ धुवून घ्यायचे 2 वेळा वगैरे, 2-3 वेळा. शिंका काही थांबतच नाही आहेत, शिंकांवर शिंका येत आहेत. पण थंड पाणी प्यावंसंच वाटतंय, तरीही एवढी गरमी वाढली आहे, उष्णता एवढी वाढली आहे. अजून एप्रिल मे महिना तर यायचा बाकीच आहे. खूप जास्त उन्हाचा त्रास होतो आणि सकाळीच मी तिला सोडून आली ना, तर त्याच्यामुळे उन्हामधून गेली ना, त्याच्यामुळे जास्त त्रास झाला. आता इथे मस्तपैकी आपण कुकर लावून घेऊया छान असा. एका साईडला आमटी आपली छान अशी शिजती, उकळी येते आपल्या आमटीला, वांग बटाट्याच्या आमटीला. आणि ते इथे एका साईडला मी भाताचं कुकर लावून ठेवते. बघू शकताय तुम्ही किती छान उकळी येते आणि वास पण एवढा सुंदर येतोय ना, तुम्हाला काय सांगू. खूप छान वांगा बटाट्याच्या आमटीचा वास येतो, मस्त असा. वासानेच वाटतं आताच खावं. आणि इथे आहे ना, माझी मैत्रीण गेली होती गावाला, तर त्यांच्या गावाला आहे ना, हा खवा असतो ना, खवा मावा तुम्ही काय बोलता नक्की मला कमेंट करून सांगा. तो त्यांच्या गावचं स्पेशल आहे. तिच्या गावाचं नाव आता मला आठवत नाही आहे, नाहीतर सांगितलं असतं. तर त्या साईडला आहे त्यांच्याकडे खवा तिकडे स्पेशल असतो. तर तिने तिच्यासाठी घेऊन आली, तर तिने माझ्यासाठी पण आणला थोडासा. तर मी त्याचे सुद्धा मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. मी जास्त काही बनवणार नाही आहे, पण त्याच्यापासून मी पेढे बनवणार आहे. तर त्या पेढ्यांची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेल. खूप छान लागतो, कारण तो ओरिजिनल आहे. जराही त्याच्यामध्ये म्हणजे असं काय बोलतात त्याला, मिळावट किंवा असं काही नाही आहे. तर तो त्यांच्या गावचा स्पेशल खवा असतो, तिकडे मस्त अगदी स्पेशल मिळतो. तर आपण छानपैकी त्याचे पेढे बनवूया, काहीतरी मिठाई अशी गोड बनवूया. तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल जेव्हा बनवेल तेव्हा. नक्कीच तुम्ही खव्यापासून काय काय बनवता तेही मला सांगा. जर आता गाजरचा सीझन नाही आहे, नाहीतर गाजर हलव्यामध्येच टाकला असता खवा मी. गुलाबजामुनसुद्धा बनवता येतात खव्याचे,
आणि बघू शकताय फ्रीजमध्ये एवढी कचरपट्टी भरून ठेवली आहे ना, जे भेटतंय फ्रीजमध्ये टाका, जे भेटतंय फ्रीजमध्ये टाका. काय माहीत नाही, पण गरमीमध्ये आहे ना बाहेर काहीच राहत नाही, सगळ्या वस्तू खराब होतात. त्याच्यामुळे फ्रीजमध्येच टाकावं लागतं. आणि दुसऱ्या काही वस्तू आणून ठेवायच्या म्हटल्या ना फ्रीजमध्ये, माझ्या अजिबात जागा नाही आहे. पूर्ण फ्रीज अगदी काचकून भरलेला आहे नुसता. आणि इथे झाडं बघू शकताय, आपली उन्हाळा असून सुद्धा बऱ्यापैकी साथ देत आहेत झाडं. पण आहे ना, ह्या चिमण्या आहेत ना, मला चिमण्यांचा आता एवढा राग येतोय सांगू. आम्ही उठायच्या आधीच आहे ना, त्या आपलं काम येऊन करून जातात. त्या काय करतात माहिती आहे का, हे छोटी छोटी जी रोपं येतात ना, हे आता मी काय बोलतात त्याला, अपरिजातच्या आहे ना, या ऑनलाईन बिया मागवल्या होत्या. ह्याच्या मागे सुद्धा मी आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, येलो आणि व्हाईट कलरची अपरिजात आहे. तर ती मी बिया टाकल्या होत्या, पण त्याची रोपं आलेत, पण त्याच्यावरती त्यांना ढिऱ्या फुटतात, पण ते येऊच देत नाहीत चिमण्या. खाऊन कधी पसार होतात काहीच कळत नाही. आणि जो मी मागे तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर केला होता, मी स्नेक प्लांट लावलं होतं कटिंग, तर त्या स्नेक प्लांटला आहे ना छोटं बेबी स्नेक आलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवेल, तेही पूर्ण ग्रो झालं की. हे बघा, इथे मी छान असं हे टाकलं होतं हो, काय बोलतात आपलं, ती कसलं फुल ते निळ्या रंगाचं, सदाफुलीची बी टाकली होती बघा. एवढं छान रोप आलं होतं, तेही चिमण्यांनी पूर्ण चोचीने उकडून टाकलं. हे एक वाचलंय कसं बसं असं करून जातात. व्यवस्थित येऊन दाणा पाणी घातलेलं खाऊन जात नाहीत, नुकसानसुद्धा करून जातात. म्हणून मला हल्ली त्या चिमण्यांचा आणि कबुतरांचा खूप जास्त राग यायला लागला आहे. माझ्या झाडांची नुकसान करून जातात. आणि इथे मिथिला मॅडम आलेल्या आहेत. मिथिला मॅडमला बनाना दिला आहे खायला, तर बघा कशी नाटक करते. तो पण जबरदस्ती दिला आहे दमदाटी करून, की हा एक तरी बाई बनाना खा, कारण मॅडम टिफिन दिलेला काही पूर्ण संपून येत नाहीत. आता तिचं बघा कसं मंकीसारखी हरकते चालली आहेत. एक बनाना दिलाय, तो सुद्धा तिला नीट बसून खाता येत नाही. हे बघा मॅडमचं, हे बघा हातातला बनाना पडलाय खाली आणि तिला शुद्ध देखील नाही आहे. हे बघा झालं आता तिचं, ते उलट बेनिफिटच झालं की ठीक आहे, तिला आता ते खायला पण नाही लागणार. आता गेलं डस्टबिनमध्ये, झालं कल्याण, चांगलंच झालं तिच्यासाठी हे. अशी मुलं पण असतात. आमच्या वेळेला तर बाबा आम्ही आवडीने खायचो बाबा, आम्हाला तर हे मिळतसुद्धा नव्हतं काय फ्रूट्स अँड ऑल खायला, म्हणजे वेळच्या वेळेवर मिळतसुद्धा नव्हते. आता यांना जबरदस्ती करून द्यायला लागते, तरीसुद्धा त्यांना खाता येत नाही आहे. बघा छान अशी आपली वांगा बटाट्याची आमटी झालेली आहे मस्तपैकी. आता मी तुम्हाला दाखवते. आता हा गरम गरम भातसुद्धा आपला झालेला आहे, मी ताटामध्ये काढून दाखवते तुम्हाला. आता गरम गरम भात असं आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मस्तपैकी. साधी सोपी रेसिपी आहे, असं काय मोठं काही दाखवलं नाही आहे मी. पण आपण कुठून अगदी अचानक धावपळीतून कुठून जाऊन आलो किंवा उन्हातून वगैरे आपल्याला काही कंटाळा आला काही बनवायला किंवा काही खावंसं वाटत नाही आहे घरातलं दुसरं जेवण, ते असं गरम गरम भात आणि वांगा बटाट्याची आमटी तुम्ही करून खाऊ शकता नक्कीच. ते मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आणि टेस्टसुद्धा करून दाखवते. आणि मेथीला मॅडमला सुद्धा मी खायला देणार आहे. तर तिला आता भरवावंच लागेल, कारण तिला स्वतःने खायला दिलं तर ती 2 तास काढेल आणि पूर्ण जेवणार सुद्धा नाही. तर हे बघा, हे असं दिसतंय छान. आपला बटाटा, वांगं, टोमॅटो सगळे इन्ग्रेडियंट्स मस्त मऊ स्मूथ शिजलेले आहेत. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. खूप भूक लागली आहे मला, खरं सांगते. वासाने तर कधी खाते असं झालं आहे. बटाटा मस्त अगदी मऊ सॉफ्ट झाला आहे, छान टेस्ट आली आहे त्याला. आता खाऊन दाखवते तुम्हाला मी. खूप छान असं टेस्टी आणि यम्मी लागतंय. तुम्ही सुद्धा एकदा करून नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.